थुपका नूडल्स पराठा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज आम्ही चाललोय जरा बाहेरचं जरा फिरायला, कारण का एक दिवस आमचं रेस्ट डे. थांबून का फायदा नाही. काल येऊन जो झोपलो ना आम्ही, जेवलो बिलो काहीच नाही, डायरेक्ट येऊन झोपलोय. सो आराम मस्त झालेला आहे. आता आंघोळ बिंघोळ केली, फ्रेशन अप झालो, तर बाहेर जाऊ फिरायला. आता काय कारगिल वॉर मेमोरियल, जिजोला 0 पॉईंट, अजून खूप काय काय आहेत. तर मध्ये सगळं फिरायचं आहे. तर माझं पब्लिक सगळी निघालेत आम्ही, आणि इथे लय हाल आहेत. म्हणजे टेंटवाले बोलतात की त्यांचीच गाड्या घ्यायच्या, असे तसे ते मागबीक देतात. तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा की आम्ही फक्त जस्ट हे सगळं एक्सप्लोर करायला चाललोय, आणि निघालो. आणि मग पुढे बाहेर जाऊन गाडी घेऊ आणि निघू, कारण गाडी बाहेरचे भेटतात. तसंच आम्ही सेटिंग लावलं आणि ते केलंय. आम्ही फिरायला आले, अशी लोक झोपतात, असं नसतंय. उठव दादा, काय फायदा तुम्ही अशी झोपायला आल्यावर काय फायदा? इकडे आमच्या ब्लॉग मध्ये सांगा ना. का तुम्ही झोपता? बघायला एवढं भारी view आहे बाहेर. अरे डोकं बसा, आम्ही इथं बाजूला बघा असे पोरं बसल्यात, झोपल्यात. घरी तर बघा, घरी बघा, व्ह्यू बघा. असं नाही ना, पण चांगलं नाही ना. एवढा भारी व्ह्यू बघा बघा बघा. आता आम्ही पोहोचलोय 0 पॉईंट वरती, आणि इकडचा नेचर एक नंबर आहे, मस्तपैकी वाटतोय, थंडगार. आणि आम्ही जॅकेट आणायला दिसत हा एवढा जॅकेट निघालोय थंडीमध्ये. आता असाच फिरायला लागेल. आय थिंक 12 डिग्री असेल, काहीतरी जास्त असणार, जास्त कमी नाही. हे बघा, आणि शूट चालू तिकडे. हे बघा BTS देतो बघा. हा बघा, तो शाहरुख खान बघा, आमचा शाहरुख खान. हे बघा शाहरुख खान आणि सलमान खान. बघ घेतला हा व्ह्यू एक नंबर आहे, मजा करतो. आता फोटो काढू, फोटो काढून घेऊ आपण. आता फोटो दोघांना चिमणीमध्ये जाऊ, ये इकडं, आणि व्हिडिओ काढू, फोटोज काढू, मस्त की फोटो काढून घेऊ. आता मी कंटिन्यू फोटो काढतोय, एक तास झाला, लोक ऐकत नाही. कसं ऐकणार भाई? तू तर येत नाही, तुझं झोप होता घरी. बस मध्ये बस मध्ये झोपलो, आता झोप करून गेली माझी. आता असं वातावरण कसं वाटतं लोकेशन मध्ये मारायला? हे लोकेशन मारायला असं वाटतं स्वर्ग मध्ये कोणाला स्वर्गच भेटलेलं आहे. स्वर्ग वाटला. थंड वातावरण आहे ना. शिलाजीत घात नको. अरे घे, उकड भेटत दगडातून विकायचा मग येऊ. विकायला लागेल आपल्याला 500 रुपयाला. म्हणजे 500 में जिलाची 500 में जिलाची म्हणजे रीलच्या आपल्याला भेटून जाईल का? वसुली रीलची शूट चालू तिकडे. गाईस, आता आम्ही 0 पॉईंट वरून निघालो आणि कारगिल वॉर मेमोरियलला जातोय. आणि तिकडे आपले जे शहीद झाले होते, लोक हुतात्मे झाले होते, त्यांचे सगळ्यांचे तिकडे मेमोरियल्स आहेत, ती गोष्ट. आणि बाकी दुसरे काय जे वॉरमध्ये गोष्टी वापरल्या होत्या ते सगळे गोष्ट तिकडे आहेत. आणि अजून पुढे दुसरे पॉईंट्स पण आहेत, ते पण दाखवतो. आम्हाला इथे खूप टाइम झाला, 3 वाजले इकडेच. ऑलमोस्ट आम्ही 11:30 पर्यंत इकडे आलो होतो, पण व्हिडिओज बनवण्यामध्ये, व्हिडिओज देण्यामध्ये लय टाइम झाला. जातोय, जेवलो पण नाही अजून. तिकडे बघू, जे खायला भेटला तिकडे तर खाऊ. हे बघा बाकी व्ह्यू, हा बघा एक व्ह्यू. मोठा असल्यामुळे वेळ लागला. ग्रुप मोठा असतो, बोला खूप वेळ लागला, टाइमपास खूप झाला आमचा. पण काय नाही, आता फटफट जाऊ, तिकडे फटफट करू, बघू आता काय. आणि मार्केटिंग पण खूप करावं लागतं, सांगतात काही काय पण सगळं. आम्ही ना एक रील ऑलमोस्ट 200 पर रील घेतली, असे बोलायला ते 450 पासून चालू झाले होते, पण आम्ही नाही बोलून 200 पर्यंत आला. तर मग ते पण आहे, तुम्ही ते व्हिडिओ काढून देतात, एडिट पण करू शकता. आपल्याला आवाज बसलाय तर इकडे आलं की ते रील चांगले काढून देतात. मला जर इंस्टाग्राम या व्हॉट्सअपवर टाकायचं असेल,
तुम्ही करून घेऊ शकता. आम्ही आता लडाखच्या रूट मध्ये आहेत. कारगिल वॉर मेमोरियल जवळ जातोय. पण हे बघा, हे दिसतात इकडे मध्ये सिटीज आहेत, म्हणजे हे लोकल लोक राहतात इकडे. तुम्ही स्टे पण करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, मागे पण एक जागा गेली तिकडे फक्त होमस्टे आहेत, तर मग तेही आपण राहू शकतो इथे जर इकडे जर तुम्ही आले तर. आणि लडाखला यायला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे काय एंट्री पेंट्रीची काही गरज नसते. इकडे येऊन ऑन द स्पॉट तुम्ही रजिस्ट्रेशन काय ज्या गोष्टी असतात ते करू शकता. आता आमचा या गोष्टीमध्ये प्लॅन नव्हता, पण तरी आहे ते बघा, सगळे हॉटेल्स आणि सगळं काय हॉटेल आला, होमस्टे आहेत खूप सारे. लोक राहतात, काही लोक बाईकने आलेले आहेत. गाईज आता आम्ही पोहोचलोय कारगिल वॉर मेमोरियल जवळ. हे बघा आत काय काय आहे सगळं दाखवतो. त्याच्या आत जाण्यासाठी आय थिंक आधार कार्ड दाखवायला लागतं, मग तुम्ही आत जाऊ शकता. तर कारगिल वॉर मेमोरियल जवळ आलोय. तर मी तुम्हाला एक स्टोरी पण सांगतो की कारगिलची वॉर कसा झाला. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा काय झालं होतं की जेव्हा इंडियन आर्मी आणि पाकिस्तान आर्मी ह्यांच्यामध्ये डील झाली होती, म्हणजे पहिल्यापासून डील झाली होती की आपण जसं कारगिलला आपल्या डोंगरावरती असतो तसे ते त्यांच्या डोंगरावरती असतात. आणि नंतर मग जेव्हा थंडीचा टायमिंग येतो, बर्फ जे अनबेरेबल असतो, त्या टायमिंगला आपण खाली उतरायचं. ते पण उतरणार आणि आपण पण उतरणार, हे असं सीन झालं होतं ते. आणि मग ज्या टायमिंगला आपला उतरायच्या टायमाला आपण उतरलो आणि ती लोक नाही उतरली, आणि ते आपल्या जे द्रास, कारगिल, त्यानंतर मग जेवढे पण अजून जे पण पॉईंट्स होते, टायगर हिल होता, नंतर पॉईंट आय थिंक 5140 हे सगळे होते. तर मग त्याच्यावरती ते येऊन बसले. आणि मग असं झालं की आपलं एक जो माणूस आहे लोकल आहे त्यांनी बघितलं, आणि मग त्यांनी जाऊन मग त्यांना इंडियन आर्मीला सांगितलं. मग ते जेव्हा चेक करायला गेले तेव्हा त्यांना वरून फायरिंग भेटली, आणि मग सगळं असं वॉर जो स्टार्ट झाला. त्यामध्ये मेन म्हणजे लोकेशन होतं द्रासचा. द्रास आता आपण ज्या इलाक्यामध्ये उभे आहेत थोडासा अजून आहे, पण हा द्रासमध्येच येतो. द्रासमध्येच टायगर हिल आणि जे मेन पॉईंट्स येतात, कारण का सिटी इथून सुरू होते. तर द्रास एक असं गोष्ट आहे जी आपल्याला कॅप्चर करायची होती. तसं सगळं कॅप्चर करता करता मग आपण ती कॅप्चर पण कसे करत होते हे बघा. एक्झाम्पल दाखवतो. हा डोंगर आहे, समजा आर्मीवाला ती वरती बसलेला असेल, तर मग ते आपले आर्मीवाले थोडे पहिले थोडंसं इथे जाणार, आणि मग तिकडून आर्टिलरीवाल्यांना इन्फॉर्म करणार की हा एवढ्या अल्टिट्यूडवरती आणि एवढ्या लॅटिट्यूडवरती आहे, तिथे फायरिंग करा. मग ते फायरिंग करून मग तिकडचे ते आजूबाजूचे फायरिंग करून मग त्यांचे बंकर उडवायचे. आणि मग बंकर उडल्यानंतर मग आपले आर्मीवाले परत वरती जायचे, जे उरलेले असतील आणि काय असतील तसं, कारण का चढणं खूप हार्ड आहे. तर कालच आम्ही बघितलं अमरनाथ यात्रेला चढताच हालत होते. तर हे तर पूर्ण रस्तेच नाही आहेत, तर मग चढायला खूप हे होतं. आणि अशी करून मग आपण हा वॉर आपण जिंकलो. त्यासाठी मग खूप आपले बलिदान द्यायला लागले. त्याच्यामधलेच हे सगळे इकडे आहेत. हे अख्खी स्टोरी आहे बघा. गाईज आता मी तुम्हाला पूर्ण स्टोरी तर सांगितली होती, आता जस्ट तुम्हाला जो स्टोरी सांगितली पूर्ण कारगिलची काय झालं कसं काय. तर हे एवढा फक्त विसरलो की कारगिल वॉर 1999 मध्ये स्टार्ट झाला, तेव्हा आम्ही 1 वर्षाचे होतो. आणि आता आपण आलोय कारगिलला. ते आपला फायटर जे त्या टायमिंगला वापरलेला आहे आहे MiG-21. माझ्या हिशोबाने, माझ्या नॉलेज असं MiG-21 आपण पुढे जाऊन बघू. हे आर्टिलरीज आहेत ना, हे आर्टिलरीज हेच इम्पॉर्टंट होते पूर्ण कारगिल वॉरमध्ये, ज्याच्यामुळे आपण विन झालोय. ते हे आर्टिलरी फायरिंग आहे, ह्यांच्यामुळे आपण झालेलो आहे. कारण का तुम्हाला स्टोरी सांगितली का ह्यांनी जो इम्पॉर्टंट रोल घेतलाय आपल्याला जिंकवण्यासाठी. त्यानंतर तिकडे आहेत ते मशीन गन सारखेच आहेत, आय डोंट नो त्यांचं नाव. ते पण आपण ते छोटे आर्टिलरीज ते सेमच. आणि तिकडे ते लोक आता सोल्जर पहिले बघून घे. शहीद जवानांचे आपले जे वॉरमध्ये आपण जे लोक होती त्यांनी बलिदान दिलं सगळ्यांचे जे तिथे आहेत. हे विक्रम बत्राचा स्टॅच्यू, कसा फडफडता हुआ झेंडा बघा. सुन करा दोस्त, कशा चमक रहा है. शान आहे वो. इसकी शान. गाईज आपल्या समोर आहे
हा वॉर मेमोरियलचा इथे जी 212 ब्राह्मणांनी पूजा केली होती आणि त्यानंतर ती ज्योत अजून पण तिथे दिसू शकते. फक्त गॅपमध्ये दाखव, ती अजून पण चालू आहे आणि ती नेहमी चालूच असते, ती कधी बंद नाही होत. हा ऑपरेशन विजय जे याच्यावरती लिहिलेला आहे तो ऑपरेशन आपला म्हणजे त्यांचा वीरभूमीजवळ. आणि हे बघा हे सगळे वीरभूमी आपण दिलेले, आपण तिकडे जाऊ शकतो, जाऊन आपण बघू. ह्याच्यामध्ये त्यांचे नावं लिहिलेत आणि खाली लिहिलं आहे त्यांचं रेजिमेंट. जे 19 जॅटचे रेजिमेंट होते ते 12 ग्राफ रायफल्स आपले ते 2 आसामवाले होते ते सगळ्यांचे रेजिमेंटचे लिहिलेले तिथे. मराठा रेजिमेंटमध्ये होते, मराठी आहेत ना हे सगळे आपले मराठी रेजिमेंटवाले होते म्हणून त्यांचे नाव पण तसेच असते. आर्मीमध्ये कसं असतं ना की रेजिमेंटवाले असतात ते आपले समजा मराठी रेजिमेंटमध्ये असतील ते मराठी लोकच असतात, फक्त त्यांचे कॅप्टन आणि मेजर असतात ते दुसऱ्या कास्टचे असतात, म्हणजे दुसऱ्या भाषेचेच असतात. कारण का परत मराठी कोण असेल तर मग तो कास्टमध्ये डिफरन्स नको करावा, ते एक रिझन असतो. त्यामुळे मग ते कॅप्टन आणि मेजर वेगळ्याचे असतात. बाकी सगळे जे खालचे असतात ते सगळे मराठी लोक असतात. म्हणून सगळे बघा जानकर, कांबळे, दिनेश, देवकर, हे 1983 मध्ये 1982 मध्ये. हा तर बिचारा ऑगस्ट 1998चाच होता म्हणजे. आणि इथे ना फक्त कारगिलच्या पहिलेचे पण आहे नंतरचे पण आहेत. आणि जे मेन आपण मगाशी दाखवलं आपल्याला तिकडे ते आहेत कारगिलचे, म्हणजे जे कारगिलमध्ये शहीद झाले होते ते. हा तर 9 ऑगस्ट 98चा आहे म्हणजे ऑलमोस्ट माझ्या वयाचा आहे हा पोरगा. आपण बत्राच आहे गाईज. हे बघा मी हे सांगतो, हा जोजिला पास जो आपण मागे टाकून जस्ट आलो त्याला मीन्स पास ऑफ ब्लिझर्ड हे असं बोललं जातं. आणि याच्यामध्ये काय झालं होतं की ले टू श्रीनगर एक वन ऑफ द मेन रूट आहे. त्या टायमिंगला हा खूप जुना टायमिंगचा आहे. त्या टायमिंगला त्या लोकांनी अटॅक केला होता, तो कॅप्चर परत करायचा होता आपल्यावरती. आणि मग त्या लोकांनी मग तो 1948 मध्ये परत तो कॅप्चर केला. आणि त्याच्यामध्ये जे रेजिमेंटनी मदत केली होती ते सगळ्यांचे रेजिमेंट आहे. 3 जॅट, राजपुताना, मराठा, लाईट ब्रिगेड, जम्मू काश्मीरवाले, पटियाला, पॅरासेफवाले आहेत, सगळे जे पण आहेत. होतं ना आर्टिलरीजने जे काम केलं होतं त्याला गनहिल बोलतात हे लोक. ह्याच्यामध्ये ना असे बॉम्ब टाकतात आणि मग तिथे बसलेला असतो तो त्याच्यात लॅटिट्यूड आणि ते अल्टिट्यूड दोन्ही सगळं टाकतो तो प्रॉपर. आणि त्यानंतर मध्ये फायरिंग केली जाते. आता हे द्रासचं मी तुम्हाला सांगतो, द्रासचं द्रासमध्ये ब्लॅक टूथ हा गनहिल 5140 जो विक्रम बत्राने कॅप्चर केला होता, अहम, टुलिंग पास, हे सगळे जे पण आहेत हे द्रासमधले जे इम्पॉर्टंट गोष्टी होती आपल्याकडे ते कॅप्चर करणं खूप जरुरी होतं ऑपरेशन विजयमधले. तर मग हे सगळे ते आहेत. तुम्हाला जर पाहिजे तर ही अख्खी इन्फॉर्मेशन तुम्ही पॉज करून वाचू शकता. हा बघा, हा बघू शकतात, हा आहे होविट्झर. हा बघ दाखवा होविट्झर. हा पण आर्टिलरी सारखा छोटा आहे. हा याची खासियत असं आहे की हा बटालियनकडे असतात आणि म्हणजे मुवमेंट फटाफट, म्हणजे काय इथून त्याला हलवायचं असेल आणि दुसऱ्या कुठे घेऊन जायचं असेल या माउंटनवरती तुम्ही कुठे डिप्लॉय करू शकता तर हा करू शकतात. तो मोठा माउंटनवरती डिप्लॉय नाही होत म्हणून मग हा छोट्यामध्ये पण बनवलेला आहे. हा मोस्टली 1971च्या वॉरमध्ये 1999च्या वॉरमध्ये पण यूज केला गेला होता. आपल्या समोर MiG-21 आणि हा MiG-21 आपल्याला सोव्हिएत युनियनने दिला होता इंडियन आर्मीकडे. हा 1959 पासून आय थिंक. हा लाईट वेटेड सुपरसॉनिक आहे, म्हणजे की छोट्या एरियामध्ये फटाफट जाऊन हा येऊ शकतो. आणि हा कारगिलच्या टायमिंगला यूज झाला होता. इथे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहेत. कारगिल
जे आर्मीवाले आहेत त्यांना आणि LGS म्हणजे की जे टँक असतात त्यांना सपोर्ट देण्यासाठी हा त्या टायमिंगला यूज झाला होता. आणि हा इंडियन नेव्हीनी पण त्या टायमिंगला यूज केला होता. अरब सागरमध्ये पण जेव्हा हे कारगिलमध्ये पाकिस्तानी वॉर करत होते त्या टायमिंगला ते खालून पण हमला करायचा ट्राय केला होता. त्या टायमिंगला पण हा यूज झाला होता तिकडे. गाईज तुम्हाला हे 2 डोंगर दिसतात, जे 2 टॉप दिसतात त्याच्यामध्ये राईटवाला आहे तो रायनो आहे, रायनो हिल. आणि जो दुसरा आहे तो .48750 जेव्हा विक्रम बत्रा जे कॅप्चर करताना वीरगतीला प्राप्त झाले होते. हे 2 ते पॉईंट आहे जे द्रासमध्ये येतात. पॉईंटला 48750ला आता पॉईंटला नाव दिलंय बत्रा पॉईंट. लय दिवसांनी आम्हाला हॉटेल भेटलाय काय, लय दिवसांनी आम्ही हॉटेलचा तोंड बघितलाय आणि काहीतरी वेगळा खातोय. नातर मग काय तो चाल डावल ना आता सांगितलं असता राहू दे. हे बघा राजमा चावल बघ इथं पण तेच खातोय म्हणजे खरा रे तो डेंजर माणूस आहे. बाकी सगळे आम्ही तर आता मागवलं येतो तुम्हाला दाखवतो. थुपका नूडल्स पराठा यांनी तर मोमो सोडूनच टाकला आरामात. आणि हे राजमा चावल थुपका मोमोज अजून खूप काही येतोय म्हणजे ते खायला 2 दिवसांनी बरा वाटला खाऊन घेतो. हे चटणी तिखट आहे. हे बघ फ्राईड मोमोज पण आलेत, दुसरे अजून मागवलेले आम्ही. आज अपन कारगिल में क्या देखा? जय हिंद, जय भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, बाबा बर्फानी की जय, नमो पार्वती पदे हर हर महादेव, जय महाराष्ट्र, आमचा बेस कॅम्प आहे. आणि आपण किती रे जोजीला त्यामुळे हा पट्टा आपला ना, हा इकडे इथे आमचा पट्टा आहे. व्ह्यू बघा, हे बघा आणि आता आम्ही आहेत जोजिला पासवरती. हे बघा पूर्ण आवाज बसला. विकी शेट ऐकत नसतात. हे बघा व्ह्यू आणि बघा आवाज बसला. तर आता आमचे सगळे पॉईंट झालेत. त्याच्यानंतर मी परत आमच्या बेस कॅम्पवरती जाऊ. तर जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. माझ्या भावाने खूप मोठा कसा कॅमेरा मागे पकडून व्हिडिओ दिली तर ह्याच्यासाठी लाईक करा, सपोर्ट करा आम्हाला आमच्या चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 करा. बाय कर बाय कर बाय कर बाय 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 बाय. आपली ही आमची लास्ट व्हिडिओ होती आणि बाय करो बाय करो बाय करो बाय करो बाय बाय. लाईक करो, दुर्गा बाय. यस 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 चले बाय कर लास्ट व्हिडिओ आपली. बाय 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 मनीष बाय कर बाय 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 करा बाय बेटा बाय बाय बाय. तर भेटू असेच पुढच्या ब्लॉगमध्ये. ही सिरीज आमची इथे संपली. बाय.